जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 9 आणि ओवी क्रमांक 516. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्याला आला होता. साधारण 496 या ओवीपासून 516 या ओवीपर्यंत आपण मागच्याला अभ्यास केला होता. पुन्हा एकदा थोडीशी उजळणी, कारण विषय काय सुरू आहे आपल्याला समजलं पाहिजे, जे विषय प्रवेशाला मदत होते. 33वा जो श्लोक आहे 9व्या अध्यायाचा, किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्य भजस्व माम. यातल्या पहिल्या चरणाचा आपला अभ्यास करून झाला, पण मागच्या सत्रातल्या ज्या ओव्या आपण अभ्यासल्या त्या विशेषतः अनित्यम असुखम, हा जो आपला संसार आहे, जो प्रपंच आहे, जो आपण नीट नेटका करण्याचा प्रयत्न करतो आहोत सकाळी उठल्यापासून. मी थांबलो आणि हसलो याच्यासाठी की नेटका करण्याचा प्रयत्न तर आपण सगळेच जण करतो आहे, पण व्याख्या चुकते माझी. कारण समर्थांच्या व्याख्येप्रमाणे तो फिका होत जातो तो नेटका, आणि माझा फिका होण्याच्या ऐवजी दृढ होत चाललेला आहे. डार्क शुद्ध मराठीत अजून ठसठशीत होत चाललेला आहे, आणि तरी मी समजतो की माझा संसार नेटका सुरू आहे. अशा सगळ्या गडबडी जीवनामध्ये होतात, म्हणून संतांची वाणी अखंड आपल्या हृदयामध्ये धारण करावी, म्हणजे अशा चुका होत नाही. सांगण्याचा उद्देश की कितीही तत्वज्ञान मी शिकलो, कितीही अभ्यास केला, सद्गुरू प्राप्ती झाली, तरी साधन आपण करत असतो ते या संसारातच करत असतो, जगत असतो या संसारातच जगत असतो. इतकंच नव्हे, ज्ञानी मनुष्यालाही शेवटी प्रारब्धवशात याच सृष्टीमध्ये, याच प्रपंचामध्ये जगावं लागतं. आता ज्ञानाचा विषय आत्ता सुरू नाही आहे, तो आपण बाजूला ठेवूया. पण हा संसार मी करत असताना मला जर हे दोन शब्द लक्षात नसतील, अनित्यम आणि असुखम, तर 9व्या अध्यायाच्या परीक्षेत मी नापास झालेलो आहे, असा त्याचा सरळ अर्थ आहे. आणि त्याच्यावरनं हा विषय निघाला की जर मला अनित्य हा संसार, हा प्रपंच, आणि हा प्रपंच हा संसार म्हणून असं जगाकडे बोट दाखवायचं नाही आहे. माझा जो छोटासा संसार सुरू आहे, घरातल्या 4 जणांचा, कुटुंबातल्या आणि कार्यालयातलं, म्हणजे शुद्ध मराठीत ऑफिसमधले काही लोक, आजूबाजूचे शेजारी पाजारी नातेवाईक, जी काही छोटंसं आपलं संसार असतो, दुनिया असते, तो अनित्य आहे, तो असुखम आहे. हे जर माझ्या लक्षात राहिलं नाही तर माझा संसार फिका होणारच नाही, आणि मग तो समर्थांच्या व्याख्येप्रमाणे नेटका होणार नाही. हे सांगणं सुरू आहे. तेवढ्यासाठी एवढं सगळं आपण बोललो, कारण इतके आसक्त आहोत आपण या संसारामध्ये. आपण म्हणजे मी, मला माझ्याबद्दल आदरार्थी बोलण्याची सवय आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. माझ्याबद्दल बोलतो, इतका आसक्त या जीवनामध्ये मी आहे, या प्रपंचामध्ये आहे, की इतके सगळे माऊलींनी दृष्टांत देऊन शेवटी निष्कर्षात्मक जी ओवी सांगितली 502 क्रमांकाची, की जे लोकींचा चंद्र क्षय रोगी, जेथ उदय होय असता लागी, दुःख लेवनी सुखाची अंगी सळीत जगात. बरं, गंमत अशी आहे, हे माऊलींनी सांगितलं म्हणून मला विश्वास ठेवण्याची सुद्धा गरज नाही आहे.
का? कारण माझ्याच अनुभवाचा विषय आहे हा. दुःखाची लेऊन दुःख लेऊनी सुखाची अंगी. निर्भेळ सुख या जीवनात नाही, हे पदोपदी मला समजत आहे. पदोपदी मी काय म्हणू, साध्या भाषेत ठेचा खातोय, पण तरीही मी आपल्या साध्या भाषेत पुन्हा सुधरायला तयार नाही. अजूनही रोज सकाळी उठलं की सुखाच्याच शोधात वणवण भटकतोय. आणि म्हणून तर माझा संसार नेमका आणि नेटका समर्थांच्या व्याख्येप्रमाणे होत नाही, कारण तो फिका होतच नाही आहे. आसक्ती माझी कमी व्हायलाच तयार नाही आहे. आणि तरी मला असं वाटतं की माझा परमार्थ सुरूच आहे. मग समर्थांना पुन्हा आठवण करून द्यावी लागते, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. प्रापंचिक कर्तव्य तर करायचीच आहेत, कर्म सोडायचं नाही आहे. पण ते सोडत असताना आसक्तीरहित कसं करायचं, त्याचं कर्मफल ईश्वराला अर्पण करून कसं करायचं, हे आपण शिकतो आहोत. आणि हे तेव्हाच लक्षात राहतं, माऊलींनी पहिल्या चरणात दिलेला दृष्टांत सोडून देऊ आपण, जीए लोकींचा चंद्र क्षयरोगी, त्याचा अभ्यास करून झालेला आहे आपला. पण मुख्य आहे दुःख लेऊनी सुखाची अंगी. अखंड मला अनुभवाचा विषय माझा अखंड निर्भेळ सुख आजतागायत मिळालेलं नाही आहे. फक्त सुख, त्याच्यात दुःखाचा अंशही नाही. कुठल्याही सुखाचा विचार करा तुम्ही. इट इज ऑलवेज अ पॅकेज अँड दुःख इज पार्ट ऑफ इट. हे या जगाचं स्वरूपच आहे. हा माझ्याच अनुभवाचा विषय, पण संतांनी इतकं स्पष्ट अंजन डोळ्यात घालेस्तोवर सुद्धा मला काय जाग येत नाही. आणि या मृत्यूलोकातील नाशवंतपणाचा प्रभाव इतका मोठा आहे की तो सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत पसरला आहे. जेथीची अनित्यतेची थोरी करीत या ब्रह्मयाचे आयुष्य वेरी. आपलं काय घेऊन बसलात? ज्याने या जगाची निर्मिती केली तो ब्रह्मदेव, तो सुद्धा इज पार्ट ऑफ द सेम गेम. फक्त तिथे काय आहे, दीर्घ काळाचा प्रश्न आहे फक्त. ब्रह्मदेवाचं आयुष्य कोट्यावधी वर्षांचं असेल, पण ते सुद्धा संपतच. या दृष्टीने तेही अनित्यच आहे. आणि ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, असं तुकाराम महाराज म्हणतात. त्यामुळे त्याचं पदसुद्धा कसं आहे, दुःखाची शिराणी हेच आहे. आपण हे 8व्या अध्यायात बोललो होतो. ब्रह्मदेवाचे विचार तेव्हा केला होता. मुद्दा काय आहे, म्हणजे माऊलींचा मुद्दा काय आहे. माऊली म्हणतात की अरे, मी इतकं वर्णन केलं, इतकं सगळं, माझं वर्णन सोडा, तुम्ही सर्वजण म्हणजे आपण सर्वजण रोज अनुभव घेतो आहोत. या जीवनाचं स्वरूप आपण रोज अनुभवतो आहोत. हजारो लोक मृत्युमुखी रोज पडतायत असं डोळ्यांनी धडधडीत बघतो आहे. तरीही माझ्या आतमध्ये अंतःकरणात कुठेतरी मी अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेलो आहे जन्माला, असंच वाटत राहतं. असंच वाटतं अजून भरपूर जीवन बाकी आहे, बाद में देख लेंगे. परमार्थाची काही घाई नाही हो, तो जमेलच एखाद दिवशी, करूच कधीतरी. बाकी एवढं सगळं पडलंय ना करायचं मला. काय काय माझ्या स्वप्न आहेत जीवनाची, त्यांची पूर्तता करायची. म्हणून माऊलींनी ओवी लिहिली कोणती, 507 क्रमांकाची. काय, ऐसी जे लोकींची नांदणूक तेथ जन्मले आथी जे लोक, तयाचे निश्चितीचे कौतुक दिसत असे. म्हणजे इतके दुःख सहन करीत असताना, डोळ्यांनी सर्वनाश पाहत असताना, ज्या मृत्यूलोकातली नांदणूक आहे आपली सर्वांची, त्या मृत्यूलोकात जे लोक जन्माला आले आहेत म्हणजे आपण सर्वजण, माऊली म्हणते की त्यांच्या निष्काळजीपणाचे फार आश्चर्य वाटते. आणि आपण बोललो होतो हे सगळं मागच्या वेळेला, त्या यक्षाची कथाही पाहिली होती. कशाच्या भरवशावर, असं मला वाटतं की आज रात्री मी झोपल्यानंतर सकाळी नक्की उठणार आहे, सूर्योदय बघणार आहे. म्हणजे बघू नये असं म्हणत नाही आहे, बघावा, सर्वांनी बघावा. पण काय माहिती किती दिवस आहेत आणि कशाच्या भरोश्यावर हे चाललेलं आहे. आपण समजतो आहोत की वेळ आहे अजून परमार्थाला. ह्या सगळ्याच ज्ञानेश्वर महाराज काय करतात आहेत, आश्चर्य व्यक्त करतात आहेत की इतकं सगळं सांगून समजून उमजून अनुभवून, सगळ्यात महत्त्वाचं
महत्त्वाचा विषय हाच सुरू आहे, की आपल्या सगळ्यांच्या काय आहे, हा तर अनुभवाचा विषय आहे. पण तरीही आपण शहाणे व्हायला तयार नाही. पुन्हा आपण म्हणजे मी, माझ्याबद्दल आदरार्थी बोलतोय. म्हणून समर्थांनी मला पढत मूर्ख म्हटलेलं आहे. आणि मग माऊलींनी अजून पुढे काही दृष्टांत दिले होते, की कसं या अनित्यम असुखम, कसा अनित्य हा संसार आहे. आणि हे रडगाणं नाही आहे बरं का. नाहीतर काय आहे, जे नास्तिक लोक असतात, अपारमार्थिक लोक असतात, त्यांना वाटतं हे सगळे रडतच असतात पारमार्थिक लोक अखंड. उलट आहेत, रडत ते असतात, पण आपण रडतो हे त्यांना कळत नाही. आम्ही फक्त जे वास्तव आहेत ते शिकतो आहोत बस. कारण हे अनित्य आहे, हे असुखम आहे, काही नित्यम आहे आणि सुखम आहे, हे तुमच्या आमच्या म्हणण्यावर अवलंबूनच नाही आहे. त्याचं स्वरूप आपण रोज अनुभवतोय, आम्ही सातत्याने सांगतोय आज. त्यामुळे वास्तवाला वास्तव म्हणणं, ह्याला खरं धाडस लागतं, याला धैर्य लागतं. मग काय करायचं? जीवनाचं स्वरूप तसं आहे, ते काही बदलणार नाही आहे. ते जगाच्या सुरुवातीपासून अंतापर्यंत असंच राहणार आहे. आणि या मृत्यूलोकी मी जन्माला आलेलो आहे मनुष्य म्हणून. भाग्यवान आहोत आपण सर्व, की मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत. भाग्यवान, त्याहून जास्त भाग्यवान आहोत, की आपल्याला ज्ञानेश्वरी ऐकावीशी वाटते, अभ्यास करावासा वाटतो. त्याहून भाग्यवान आहोत, अनेकांना महापुरुष संश्रय पण लाभलेला आहे. मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय दुर्लभम त्रयम एव एतत्, आचार्य बोलतात आहे विवेक चूडामणीमध्ये. हे सर्व लाभलेलं असताना जर मी त्याचा इतकं सगळं भांडवल, इन्व्हेस्टमेंट मला लाभलेली आहे, त्याचा उपयोग जर मी नाही करून घेतला, तर माझ्यासारखा पडत मूर्ख म्हणून मीच. आता प्रश्न असा आहे, मग करायचं काय? या अनित्य सुखरहित मृत्यूलोकात दैववशात जन्माला तर आपण आलेलो आहोत. मौलींनी शेवटच्या ओवीत सांगितलं आहे, तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. झडझडूनी वाहिला निघ. फार सुंदर अप्रतिम मूवी आहे. झडझडून मी सर्व संग परित्याग करून लवकर या संसारातून बाहेर निघ. पुन्हा म्हणजे काय? सगळ्यांनी संसार टाकून संन्यास घ्यावा असं सांगणं चाललंय? नाही. माऊलींनी सांगून ठेवलंय, मी आणि माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाण निरंतर. संन्यस्त वृत्ती धारण कर, हे सांगणं सुरू आहे. कारण संन्यास हा वृत्तीचा विषय आहे, शरीराचा विषय नाही आहे. आणि झडझडून वहिला निघ म्हणजे काय कर, तर ताबडतोब तू आसक्ती सोडून दे या संसाराची बस. आसक्ती रहित. मग तो संसारात राहिला काय आणि तू विधिवत संन्यास घेतला काय, काही बिघडत नाही. ते तुमच्या आश्रमाप्रमाणे जसं असेल तसं. आणि अनासक्त होऊन करायचं काय? ये भक्तीची ये वाटे लाग, भक्तीच्या मार्गाला लाग. भक्तीच्या मार्गाला स्पष्ट मार्गदर्शन आहे, की ज्या भक्तीच्या योगाने तू माझ्या निर्दोष स्वरूपाला प्राप्त होशील. म्हणजे ती भक्ती पण कशी असली पाहिजे? जी भक्ती मला भगवंताच्या निर्दोष स्वरूपाला प्राप्त करून देते, अशी भक्ती असली पाहिजे. मला जी वाटते भक्ती ती नव्हे. मला तर वाटतंच आम्ही भक्ती करतो इतक्या वर्षांपासून. त्यामुळे ज्या भक्तीच्या योगाने, जिया शब्द महत्वाचे आहेत, एक एक, जिया पावसी अव्यंग, ती भक्ती बरं का. त्या भक्तीच्या योगाने तू माझ्या निर्दोष स्वरूपाला प्राप्त होशील, असं म्हणून माऊलींनी मागच्याला मी म्हणालो तसं पुढच्या श्लोकामध्ये नेहमीप्रमाणे आपला प्रवेश करून दिलेला आहे. हेच भगवंत आता पुढच्या श्लोकात आपल्याला सांगतात आहे. कारण जो मागचा श्लोक होता 33 क्रमांकाचा, त्याच्यामध्ये अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य. इमम प्राप्य म्हणजे आता दैववशात अनित्य सुखरहित मृत्यू लोकाला प्राप्त तू झालेलाच आहेस. मग आता काय कर?
भगवंतांनी काय सांगितलं मागच्या श्लोकात शेवटच्या चरणामध्ये? भजस्व माम. अरे माझं भजन कर. आता माझं भजन कर म्हटल्यानंतर भजस्व माम, पण कथम? कथम कसं करायचं ते भजन? बरोबर ते सांगण्यासाठी भगवंतांच्या मुखी हा पुढचा श्लोक आहे, 34 क्रमांकाचा. मी वाचतो. प्रसिद्ध श्लोक आहे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु, मामे वैश्यसि युक्त्वैव मात्मानं मत्परायणः. अप्रतिम श्लोक आहे. अप्रतिम पुन्हा कशासाठी? सगळे श्लोक अप्रतिमच आहे, भगवंतांचेच आहेत. पण साधक म्हणून मला माझ्या हृदयात जर काही साठवून ठेवायचं असेल, अखंड स्मरण ठेवायचं असेल, तर हा श्लोक आहे. मन्मना भव, मन्मना भव मद्भक्तो. हे त्याचा पदच्छेद आहे. मन्मनः भव मद्भक्तः मद्याजी माम नमस्कुरु, माम एव एष्यसि. माम एव एष्यसि युक्त्वा एवं आत्मानं मत्परायणः. बघूया त्याचा अन्वय बघूया. पदच्छेद बघितला. अन्वय आहे, माझे ठिकाणी मन ठेवणारा हो. मन्मना भव म्हणजे माझे ठिकाणी मन ठेवणारा हो. माझा भक्त हो म्हणजे मद्भक्त म्हणजे माझा भक्त हो. आणि माझ्या उद्देशाने यज्ञ पूजा दानादिक कर्मे करणारा हो म्हणजे मद्याजी, मद्याजी. सर्वत्र मलाच नमस्कार कर म्हणजे माम नमस्कुरु. आणि या म्हणजे एवम, सर्व प्रकारांनी मलाच एक म्हणजे माम एव, शरण येणारा तू म्हणजे मत्परायण, आपले अंतःकरण माझे ठिकाणी म्हणजे आत्मानम, स्थिर करून म्हणजे युक्त्वा, मलाच प्राप्त होशील म्हणजे एष्यसी. एष्यसी भविष्यकाळ. प्राप्त होशील. पुन्हा एकदा सरळ वाचून घेऊ. माझे ठिकाणी मन ठेवणारा हो. काय काय करायला सांगितलं पहा, यादीच दिलेली आहे. म्हणून म्हणलं साधक म्हणून आपल्यासाठी अप्रतिम श्लोक आहे हा. एक, माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो. दोन, माझा भक्त हो. तीन, माझ्या उद्देशाने यज्ञपूजा दानादिक कर्मे करणारा हो. चार, सर्वत्र मलाच नमस्कार कर. पाच, या सर्व प्रकारांनी मलाच एक शरण येणारा तू, अंतःकरण माझे ठिकाणी स्थिर करून म्हणजे सहा, मलाच प्राप्त होशील. आता मी मागच्याला म्हणालो होतो की या श्लोकामध्ये 7 वेळा मी भगवंतानी शब्द वापरलाय. 7 वेळा एका श्लोकात. बघा मोजून. मनमना, मनमना भव त्यातला एक झाला. मदभक्तो 2, मद्याजी 3, माम नमस्कुरु 4, माम एव एष्यसि 5, युक्त्वैव म्हणजे युक्त्वा आत्मानं 6 आणि मत्परायण 7. 7 वेळा भगवंत मी माझं असं म्हणतायत या श्लोकामध्ये. काय संबंध आहे? म्हणजे असं कधी-कधी वाटू शकतं की नाही? कारण माझी बुद्धी व्यावहारिकच विचार करते. भगवंत फारच मी म्हणतात. मी पण मीच तर करत असतो दिवसभर असं मला वाटलं. माझ्याबद्दल बोलतो आपण. दिवसभर मीच तर करत असतो मी. तोच तो पाढा माझा सुरू असतो अहंकाराचा. मग हे तशा पद्धतीने चाललंय का? मलाच नमस्कार कर, माझाच भक्त हो, माझीच पूजा कर, मलाच. हे माझं व्यावहारिक मन बोलत आहे. आचार्य बोलतात आहे, आत्मानम म्हणजे अहम ही सर्वेशाम भूतानाम आत्मा पराच गती परम अयनम. महत्वाचा शब्द आहे यातला. मी जसं मगाशी म्हणालो होतो की मगाशी म्हणजे मागच्या शुक्रवारी, की आत्मानम आणि माझं किंवा मी याचा काय संबंध आहे या श्लोकामध्ये?
तो हा संबंध आहे. आत्मानं म्हणजे अहम ही सर्वेषां भूतानाम आत्मा, पराच गती परम अयनम, म्हणजे मी सर्व भूतांचा आत्मा आहे. कुठून सुरुवात झाली होती? 9व्या अध्यायाच्या श्लोकाची, 9व्या अध्यायाची, आठवतंय सगळं? मस्थानी सर्व भूतानी. म्हणून मी हेही बोललो होतो की किती सुंदर उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यात आहे या अध्यायात बघा. एवढं सगळा आशय त्या आत्मानम शब्दामध्ये आहे की अहम ही सर्वेषां भूतानाम आत्मा, मी सर्व भूतांचा आत्मा. आणि नुसता आत्मा आहे असं नाही, तर काय आहे? पराच गती परम अयनम, म्हणजे मी परमगती आणि परमस्थान आहे. म्हणजे प्रत्येक जीवाचं बोलणं सुरू आहे बरं का, म्हणजे आपल्या सर्वांबद्दल बोलणं सुरू आहे. अंत तो गतवा ज्याला म्हणतात, अंत तो गतवा, शेवटी आपल्या सर्वांना जी गती प्राप्त व्हायची आहे ती या जीवनात होईल किंवा नाही काम झालं पुढच्या जीवनात होईल, पण शेवटी अंतिम गती, अंतिम स्थान, परमस्थान कोणतं आहे प्रत्येकाचं? आत्मानम. म्हणजे काय सांगणं चाललंय? आपल्याच हृदयस्थ जो परमेश्वर आहे तो, त्याला तू प्राप्त होशील, असं माम आणि आत्मानम या पदांचा संबंध आहे. म्हणून भगवंत 7 वेळा मी आणि माझं, मी आणि माझं, मी जे बोललो ते याच्यासाठी बोललो. का? कारण इथे भगवंत, इथे माम आणि मी याचा अर्थ आत्मानम हाच आहे. आणि म्हणजे अजून साध्या भाषेमध्ये आपल्या हृदयस्थ परमेश्वर, म्हणजे आपलं स्वरूप. आता हा चष्मा लावून जेव्हा मी या श्लोकाकडे बघतो, किती विलक्षण अर्थ प्राप्त होतो का? माझ्या ठिकाणी मन ठेवणार हो, म्हणजे काय? अखंड स्वरूपाचं अनुसंधान ठेवणार हो. माझा भक्त हो. आता सगळं एकदम हा श्लोक बोलायला लागतो आपल्याशी. माझ्या उद्देशाने यज्ञ पूजा दानादिक कर्मे करणारा हो, म्हणजे काय? मद्याजी. आता हा जो मद्याजी शब्द आहे तो 25व्या श्लोकात येऊन गेलाय. यांती देवव्रता देवान पितृन्याती, पितृन्यांती पितृव्रता भूतानि यांती भूतेज्या यांती मद्याजिनोपि माम. मद्याजिनः, तेव्हा आपण विचार केला होता मद्याजिन याचा अर्थ माझी पूजा करणारा, असा त्याचा अर्थ आपण तेव्हाही बघितलेला होता. आता इथे सुद्धा मद्याजी, माम नमस्करू, मद्याजी हो म्हणजे माझी पूजा करणारा हो. पण पूजा कशी? मुद्दा तो सुरू आहे. यज्ञ पूजा दानादिक कर्मे माझ्या उद्देशाने करणारा हो, ती खरी पूजा. माझ्या कर्मफुलांनी भगवंताची केलेली पूजा. आणि त्याचा आक्षेप हा कसा तोच आहे. कर्मफुलांनी जर मला भगवंताची पूजा करायची असेल तर मला अखंड भगवंताचं अनुसंधान हवं का नको? मग त्याच्यासाठी मी अनासक्त हवं का नको? कसं या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे पहा. मला भगवंताचं विस्मरण का होतं? कारण मी आसक्त आहे. कारण मला फलाची आसक्ती आहे. माझ्या अनुकूल फल मिळालं तर अत्यंत सुखी. मग माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. मग तर अहंकारही येतो. कारण मी केलं, मी केलं म्हणून झालं, मी मिळवलं, माझी क्षमता तुम्हाला माहीत नाही, इत्यादी जे काही सुरू होतं ते झालं. भगवंताला विसरला, हृदयस्थ परमेश्वराला विसरला. ह्याला म्हणायचं मद्याजी. आणि सर्वत्र मलाच नमस्कार कर. आणि अशा सर्व प्रकारांनी मलाच एक शरण येणारा तू आपले अंतःकरण माझे ठिकाणी स्थिर करून शेवटी अर्थातच काय होशील? मलाच प्राप्त होशील. कारण शेवटी पराच गती परम अयनम, परमस्थान परमगती आपलं तेच आहे. काय? हृदयस्थ परमेश्वर जो आहे आपला, त्याचा अनुभव घेणे, त्याचा साक्षात्कार करून घेणे, अहम ब्रह्मास्मी असा प्रत्यक्ष अनुभव घेणे. इतकं अप्रतिम तत्वज्ञान 9व्या अध्यायाचं भगवंतानी आपल्याला सांगून शेवटी प्रत्यक्ष आपल्या हातात साधन ठेवलं. आणि
सुंदर उपक्रम, उपसंहाराची एका वाक्यात करून दिली आपल्याला या 9व्या अध्यायात भगवंतांनी. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्य योगो नाम नवमोऽध्यायः. भगवान श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. असा हा राजविद्या राजगुह्य योग सांगणारा हा 9वा अध्याय या श्लोकापाशी समाप्त होतो. आपल्याला अर्थातच अजून ओव्यांचा अभ्यास करायचा आहे, पण इतका हा शेवटचा सुंदर श्लोक आपल्याला एक साधन देऊन, आपल्या हातामध्ये एक साधन ठेवून निवृत्त होतो. अर्थात त्याची संगती पुन्हा पुढच्या 11व्या विभूती योगाशी संबंध सांगणाराच तो श्लोक आहे. त्याचा नंतर विचार करणार आहोत आपण. शेवटचा हा श्लोक संसार सागरातील गीता दीपस्तंभकडे वळूया. पुन्हा मन्मना भव मद्भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तवैव मात्मानं मत्परायण. याचा अर्थ परमपूज्य काकांनी दिलेला आहे. माझाच विचार कर, मन्मना भव. अजून एक छान पैलू आपल्यासमोर आला आहे. काय? माझाच विचार कर, म्हणजेच माझं चिंतन कर. अखंड माझं चिंतन हृदयात राहू दे. अनुसंधान शब्द आपण त्याला वापरला. माझा भक्त हो, माझे यजन कर व माझी उपासना कर. म्हणजे मद्याजी, यजन कर म्हणजे माझी पूजा कर, माझी उपासना कर. आणि ती कशी करायची याचा आपण आत्ताच विचार केला. असा तू मतपरायण होऊन माझ्या अनुसंधानात राहिलास म्हणजे माझ्या स्वरूपाला येऊन मिळशील. हरिओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्य योगो नाम नवमोऽध्यायः. आता थोडं याच्यावर विवेचन आहे, परमपूज्य काकांचं, ते वाचूया. की कृष्णमय जीवनाची ही गुरुकिल्ली आहे. पहिलंच वाक्य पहा, सुंदर आहे. कृष्णमय जीवन, त्याची गुरुकिल्ली आहे. अक्षरशः गुरुकिल्ली हातात ठेवलेली आहे भगवंतांनी आपली. माझं जीवन कृष्णमय कसं मी करू शकतो. कृष्णमय म्हणजे भगवंतमय. मग ते राममय असेल, दत्तमय असेल, शिवमय असेल, शुद्ध मराठीत डझंट मॅटर. म्हणून मी मगाशी मी माझाचा अर्थ तेवढ्यासाठी सांगितला. आत्मानमशी कसा संबंध आहे. नाही तसा विचार येऊ शकतो मनामध्ये की अरे आता हे कृष्णाच्या भक्तांसाठी ठीक आहे, मी तर शंकराची भक्ती करतो, मग माझं काय. असा अर्थच नाही आहे त्याचा. त्याचा अर्थ ईश्वर, हृदयस्थ परमेश्वर. त्याला कोणी शिव म्हणतं, त्याला कोणी कृष्ण म्हणतं, त्याला कोणी राम म्हणतं, त्याला कोणी दत्त म्हणतं. एवढाच फरक आहे फक्त. ब्रह्मस्वरूप. म्हणून कृष्णमय जीवनाची ही गुरुकिल्ली आहे. देवांनी 18व्या अध्यायात केलेल्या उपदेशाच्या उपसंहाराच्या श्लोकातील 65वा श्लोक ह्याच अर्थाचा आहे. तो आपण 18व्या अध्यायापाशी जेव्हा पोचू तेव्हा बघूया. मी हसलो याच्यासाठी की आपल्या गतीने कधी पोचू हे भगवंतालाच ठाऊक. त्याचा विचार आपल्याला करायची गरज नाही, ते भगवंत बघून घेतील. आपण पुढे जाऊया. गीतेच्या तत्वज्ञानाचे हे सूत्र आहे. ह्या श्लोकात 6 वेळा देव मीच्या भाषेत बोलतात. आत्मानम जर नाही धरलं तर 6 वेळा. आत्मानम म्हणजे मी असं जर धरलं तर 7 वेळा होतं. 6 वेळा म्हणूया. मनाने देवांविषयीच संकल्प करावे. आता काय काय करायचं आपल्याला, एक अतिशय सुंदर गुरुकिल्ली आपल्या हातात आणून देतात आहेत साधनेची. अखंड माझ्या हृदयात मी जागी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. काय करायचं आहे? मनाने देवांविषयीच संकल्प करावे. आता तुम्ही म्हणाल मी आयुष्यामध्ये दिवसभर देवाविषयी संकल्प करत बसलो तर माझं काम कधी करू, असा येतो ना विचार मनामध्ये. हा फारच स्थूल विचार झाला, कारण हा आपला विचार करून झालेला आहे. देवाविषयी संकल्प करणं याचा अर्थ मी जी कर्म करतो आहे ऑफिसमधली, कार्यालयातली, त्याचं फळ त्याला अर्पण करणं म्हणजे देवाविषयी संकल्प करणं.
आता देवाविषयी संकल्प करणं म्हणजे दिवसभर पूजेची तयारी करणं आणि पूजाच करत राहणं असा अर्थ नव्हे. पण संकल्प त्याच्याविषयी असावा. त्याच्या प्राप्तीच्या उद्देशाने केलेलं ते कर्म असावं. पुढे म्हणतात, देव एकमेव असल्याने त्यांना विकल्प नाही. त्याला विकल्प नाही. आणि चित्ताने देवांशी युक्त व्हावे, युक्त राहावे. जीवनयज्ञातील सर्व हवी त्यांना द्यावे. नाना प्रकारांनी त्यांचीच उपासना करावी. आणि देहादी जगाशी परायण न राहता कृष्ण परायण व्हावे. काय सुंदर वर्णन केलं बघा काकांनी. मी कसा असतो? मी देहपरायण आहे, मी संसार परायण आहे, मी ऑफिस परायण आहे, मी घर परायण आहे, मी विषय परायण आहे. अनेक शब्द तयार करता येतील आपल्याला. म्हणजेच आसक्त आहे. परायण आहे म्हणजे आसक्त आहे, अखंड त्याचाच विचार आहे. सकाळी उठल्यापासून मी आणि माझं, मी आणि माझं, व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती, बस याचंच चिंतन सुरू. तसं न राहता काय म्हणतात आहे? कृष्णपरायण व्हावे. हे देवमय जीवन जगणारा जीवात्मा. काय अप्रतिम शब्द आहे बा, देवमय जीवन. असा जो असतो ना साधक, देवमय जीवन जगणारा, अखंड त्याच्यात तुम्ही पाहाल मुखावरती तुम्हाला हास्य विलसतच दिसेल. कारण परमपूज्य गोंदवलेकर महाराज जसं म्हणाले, तक्रार करणारा भक्त असूच शकत नाही. आणि मी सकाळी उठल्यापासून माझ्या तक्रारी सुरू असतात फक्त. माझ्याच जीवनात कशी गडबड सुरू आहे, हे देवानी मलाच का द्यावं, माझ्याच जीवनात असे लोक का यावेत, माझ्याच बाबतीत असं का घडावं, हे जे प्रत्येकाचं म्हणजे पुन्हा माझं रडगाणं सुरू असतं. अखंड मी तक्रारच करत असतो. आणि महाराज म्हणतात, जो तक्रार करतो तो भक्त असणारच नाही. कारण तक्रार ज्या अर्थी करतोय मी, त्या अर्थी मला प्रचंड माझ्या अपेक्षेप्रमाणेच गोष्टी झाल्या पाहिजे असा हट्ट आहे, आग्रह आहे. याचाच अर्थ मी फल अर्पण केलेलं नाही, म्हणजेच माझं जीवन कृष्णपरायण नाही. माझं जीवन कसं आहे? देहपरायण आहे माझं जीवन. आणि म्हणून म्हटलं की हे देवमय जीवन जगणारा जीवात्मा म्हणजे मी. कृष्णात्म्यामध्ये, आता परमपूज्य काकांनी शब्द थोडा बदलला पहा. कृष्णात्म्यामध्ये म्हटलंय, कृष्णामध्ये नाही म्हटलंय, कारण विलीन कृष्णामध्ये नाही होणार आपण. कृष्ण म्हणजे सगुण साकार या दृष्टीने बोलतोय मी. म्हणून कृष्णात्मा, त्या आत्म्यालाच कृष्ण म्हणतात आहे तिथे. हे 6 वेळा मी 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 त्या शब्दामध्ये अनस्यूत आहे. त्यामुळे तो जीवात्मा कृष्णात्म्यामध्ये सहजच विलीन होऊन स्वतःची कर्तव्ये करू शकतो. आता हे जे पुढचं एक परिच्छेद आहे, लक्षपूर्वक ऐका. कारण हे करत असताना आपलं जीवन कसं जगता येऊ शकतं याचं अप्रतिम विवेचन परमपूज्य काकांनी केलेलं आहे. अखंड अनुसंधान भगवंताचं, पण जीवनाची कर्तव्य करू शकतो. कशी करू शकतो? पुढे दिलाय, वाद्यसंगीताच्या तालावर चालणारे नृत्य ह्या प्रकारचे असते. परमपूज्य काकांनी प्रवचनातही हा दृष्टांत दिलेला आहे. पूर्वीच्या काळी सर्कस असायची पहा, लहानपणी आपण सर्वांनी सर्कस पाहिलेली आहे. त्या सर्कशीमध्ये अनेक प्रकारच्या कवायती सुरू असतात, आपण पाहिल्यात. वेगवेगळे खेळ, साहसी खेळ, शारीरिक खेळ. आपलं लक्ष त्या खेळाकडे असतं, पण ते साहसी खेळ दाखवणारे ते सर्कशीतले जे लोक असतात त्यांचं लक्ष त्या वाद्याकडे असतं. कारण त्या वाद्याच्या त्या तालावरती त्यांची ती सर्कस सुरू असते. त्याचा जर ठोका चुकला तर यांचं पण चुकू शकतं. त्याचं वर्णन काका इथे करतात आहेत, की प्रेक्षकांचे जास्त लक्ष नृत्यावर असते, नर्तिकेचे जास्त लक्ष तालावर असते. आता इथे नर्तिका म्हटलंय, तिथे दृष्टांतामध्ये सर्कशीचं उदाहरण जुन्या प्रवचनांमध्ये परमपूज्य काकांनी दिलेलं आहे. तसं माझं कोणत्या तालावर जीवन सुरू असावं? कृष्णाच्या तालावर माझं जीवन सुरू असावं. भगवंताच्या तालावर माझं जीवन सुरू असावं. अखंड. अजून एक दुसरा दृष्टांत द्यायचा झाला तर अखंड समेवरती यावं भगवंताच्या. प्रपंचाच्या किती मोठा ताना मारल्या, की ज्या माराव्या लागतात कर्तव्य करताना, तरी सम मात्र गाठायची ती भगवंताची असावी. त्याचं स्मरण असावं. कारण सम जो गाठत नाही त्याचं गायन कसं असतं? बेताल असतं. काय सुंदर शब्द आहे हा, बेताल मराठीतला. कारण काय, तालाकडे लक्ष नाही, म्हणून सम गाठता येत नाहीये. तसं माझं जीवन बेताल झालं,
कृष्णाची सम बिघडली की जीवन बेताल. वाहन चालविणारा सर्व व्यवधाने सांभाळून सहजतेने वाहन चालवितो. आकाशात उडणारा पक्षी भक्ष्यावर लक्ष ठेवून सहजपणे हवेत असे उडत राहतो. स्त्री किंवा पुरुषाला मी स्त्री आहे, मी पुरुष आहे असे सर्व काळ भान न ठेवता आपापले जीवन जगता येते. स्त्रीत्व व पुरुषत्व सहज असते त्याप्रमाणे देवमयत्व सहज होऊन युद्धासारखे कर्तव्यही करता येते. केलं ना अर्जुनानी? काय सांगणं चाललंय? अरे जिथे युद्धासारखं कर्तव्य करता येतं तिथे काय तुम्ही घेऊन बसले तुमच्या एवढ्याशा संसाराचं कौतुक? असं कुठे मनामध्ये जर असेल की झाला हा परमार्थाला लागला म्हणजे आता ह्याचं काही खरं नाही, म्हणजे काय, संसाराचा बुडला आता, या भीतीपोटी जर मी वैराग्य धारण करत नसेल तर तेही चुकीचंच आहे. काही संसारात गडबड होणार नाही, उलट संसार शेवटी प्रारब्धाधीनच आहे तो. त्याच्यात जेवढं आणि जसं आणि जेव्हा मिळायचं तेव्हा तेवढं तसं आणि त्याच पद्धतीने मिळणार आहे. उलट मी खूप मोठी गोष्ट गमावतोय. कोणती? भगवंताला गमावतोय जर माझं जीवन देवमय नसेल तर. म्हणून देवमयत्व सहज होऊन युद्धासारखे कर्तव्यही करता येते. इथे मी लक्षपूर्वक ऐका का म्हणालो, कारण इथे आता ज्ञानाची सहजता परमपूज्य काका वर्णन करतात आहे की ज्याचं जीवन देवमय आहे त्याच्या दैनंदिन त्याची कर्तव्य सुरू राहतात, काही फरक पडत नाही. जसं स्त्रीत्व आणि पुरुषत्व सहज असतं. रोज आठवण, रोज सकाळ उठून घोकावं लागतं का मी पुरुष आहे मी स्त्री आहे? नाही, काहीतरी निमित्ताने आठवण होते. हळदी कुंकाला बोलवलं की हां, अरे मी स्त्री आहे म्हणून मला बोलवलं, नवऱ्याला माझ्या नाही बोलवलं कारण तो पुरुष आहे. असं निमित्ताने आठवण होते. पण रोज घोकावं लागत नाही का? कारण त्याला सहजता आलेली आहे. आणि त्या सहजतेतून जे वागणं होतं ते स्त्रीचं स्त्रीसारखं होतं आणि पुरुषाचं पुरुषासारखं होतं, हे सांगणं सुरू आहे बरं का. आशय तो आहे. त्यामुळे देवमयत्व सहज होऊन युद्धासारखे कर्तव्यही करता येते. स्त्रीत्व व पुरुषत्व प्रसंगाने जागे होते. त्याप्रमाणे देवाचे दर्शन, भजन, नाम, कथा, वेदांत इत्यादीमुळे भक्ताचे देवमयत्व त्याच्या अनुभवाला येते. एरवी देवमय अवस्थेत तो आपले जीवन जगतो. भक्ताचं वर्णन म्हणजे जो अभक्त नव्हे तो भक्त, त्याचं वर्णन सुरू आहे. दिसायला त्याचं जीवन आपल्यासारखंच दिसतं, पण खूप फरक असतो. म्हणून म्हणला एरवी देवमय अवस्थेत तो आपले जीवन जगतो. सतत ध्यानमग्न राहणे, देवभानामुळे देहभान सतत सुटलेले राहणे, अद्वैतानुभवामुळे द्वैताची जाणीव सतत सुटलेली राहणे, असे जीवन देवांनी आदर्श मानलेले नाही. माझ्या दृष्टीने परमपूज्य काका हे स्वतःच वर्णन करतायत. काकांचं, परमपूज्य काकांचं म्हणजे कुठल्याही संतांचं जीवन, सद्गुरूंचं जीवन ज्यांनी बघितलं आहे त्यांना आपलं भाग्य आपल्याला बघायला मिळतं डोळ्यांनी. जीवनमुक्ताचं जीवन कसं असू शकतं. म्हणून मी म्हणालो, स्थूल दृष्टीने पाहिलं तर त्यांचं जीवन माझं जीवन काहीच फरक नाही आहे. तेही 2 वेळा जेवतात, मीही जेवतो. तेही रात्री झोपतात, मीही झोपतो. पण विचार केला तत्वदृष्टीने तर जमीन आसमानचा फरक आहे. पण त्यांचं जीवन कृष्णमय झालेलं आहे. आणि त्या सहज अवस्थेमध्ये आता जे काही प्रारब्धवशात समोर येत आहे त्याला राम कृष्ण हरी म्हणून आनंदाने सामोरे जातात आहेत. आनंदाने. मग देहाची जी अवस्था असेल, वयोमानाप्रमाणे होणाऱ्या स्मृतीची जी अवस्था असेल, जी काय असेल ते ज्याचं त्याच्या प्रारब्धाप्रमाणे वेगवेगळंच असणार आहे. बरं, पिंड वेगळा असतो. परमपूज्य मंदातींचा पिंड वेगळा आहे, परमपूज्य काकांचा पिंड वेगळा आहे. तो फरक असणार आहे. पण समानता कुठे आहे? कृष्णमय जीवन झालेलं आहे, देवमय जीवन. आणि त्याला सहजता आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काय त्यांच्या त्यांच्या जीवनाचा जो टप्पा, जो आश्रम, त्याप्रमाणे ती कर्तव्य कर्म सुरू आहेत. पण हे सगळं कशामध्ये सुरू आहे? जीवन देवमय झाल्यानंतर. म्हणून तर समाधी अवस्थेत अर्जुनाकडून युद्ध भगवंतानी करून घेतलं आहे, असं संत एकनाथ महाराज म्हणाले, त्याच दृष्टीने म्हणाले.
अर्जुना देवनी समाधी सवेची घातला महायुद्धी. एवढं मोठं कर्म जर होऊ शकतं देवमय जीवन जगत असताना, तर आपला छोटासा संसार. आणि पुन्हा तो मी चालवतो हे मला वाटतं, हेच तर चुकीचं आहे ना. सकळ करणे जगदीशाचे हे तेव्हाच लक्षात राहतं जेव्हा जीवन काय होतं, कृष्णमय होतं. माऊलींच्या ओया पुन्हा एकदा ज्ञानेश्वरीकडे परत येऊया. आणि या श्लोकावरची पहिलीच ओवी माऊलींची प्रसिद्ध ओवी, अत्यंत सुंदर. पुन्हा तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. साधनेची काय मेथडॉलॉजी आपल्यासमोर उलगडून ठेवतायत माऊली. काय कर, तू मन हे मीची करी. तू आपले हे मन कर्माने पवित्र. फार सुंदर वाक्य परमपूज्य खंदारकर महाराजांनी इथे लिहिलं आहे बघा. तू आपले हे मन कर्माने पवित्र, ध्यानाने स्थिर, ज्ञानाने बाधित व भक्तीने मत स्वरूप कर. अप्रतिम वाक्य आहे. वेगवेगळ्या मार्गांचा इथे उल्लेख आहे, पण ध्येय एकच आहे. कर्माने मन काय कर, पवित्र कर. म्हणजे कसं कर, पुन्हा मगाशी अखंड बोलतोच आहे, पण त्याचं फल भगवंताला अर्पण कर. त्याच्या उद्देशाने कर्म कर बस. यु नो व्हॉट हॅपन्स, देन यू आर अ विनर इदर वे. इदर वे म्हणजे काय, हे कर्माचं रहस्य खूप सुंदर आहे. हाऊ कॅन यू बी अ विनर इदर वे, म्हणजे त्या कर्माचं जे फल आहे ते माझ्या अपेक्षेप्रमाणे मिळालं तर आपण व्यवहारात त्याला विनर म्हणतो, बरोबर. अपेक्षेप्रमाणे नाही मिळालं तर लुझर म्हणतो. शुद्ध मराठी शब्द वापरतो. आय एम सेइंग हाऊ कॅन यू बी द विनर इदर वे. मी जर त्याचं फल भगवंताला अर्पण केलेलं असेल तर माझं कर्म पवित्र झालेलं आहे. मला कर्माचं फल म्हणजे चित्तशुद्धी प्राप्त झालेली आहे. नो मॅटर व्हॉट. म्हणजे कर्मफल हे अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, नो मॅटर व्हॉट, आय एम द विनर एंड ऑफ द डे. का? कारण मी ते भगवंतालाच अर्पण केलेलं आहे. चित्तशुद्धी माझ्यासाठी ठेवलेलीच आहे. ऑन टॉप ऑफ दॅट ते जर अनुकूल झालं तर आनंदच आहे. प्रतिकूल झालं तरी पुन्हा माझा संबंधच नाही, कारण माझा संबंध काय आहे, मा फलेषु कदाचन. फक्त कर्म करण्याशी माझा संबंध आहे. दिस इज हाऊ टू बी अ विनर ऑल द टाइम. तू मन हे मीच करी, म्हणून कर्माने पवित्र, ध्यानाने स्थिर, ज्ञानाने बाधित आणि भक्तीने मत्स्वरूप कर. आणि ह्याकरता काय कर, तर माझ्या भजनाविषयी प्रेम धारण कर. सर्व ठिकाणी भेद न पाहता मला एकाला नमस्कार कर. सर्वत्र नमस्कारी मज एकाते, भेद बघू नको. तिथे कुठे नमस्कार करशील तिथे भगवत भाव ठेवून नमस्कार कर. एखाद्याला मी जय श्रीराम म्हणतो, आता ते जय श्रीराम म्हणणं सवय झाली म्हणून म्हणणं एक भाग वेगळा. सवय झाली चांगलीच गोष्ट आहे, पण ते म्हणत असताना जर पटकन तेवढ्या क्षणापुरती माझ्या मनात एवढा भाव आला असेल की अरे याच्या हृदयस्थ परमेश्वराला मी नमस्कार करतोय बरं, ती व्यक्ती लहान आहे का मोठी आहे, वयानी ज्ञानानी, हे विचार करण्याची आवश्यकताच नाही. जय श्रीराम का, कारण त्याच्या हृदयात तोच आनंद घन राम आहे जो माझ्या हृदयामध्ये आहे. त्याला नमस्कार करतो. सर्वत्र नमस्कारी मज एकाते. पुढे माऊलींनी तर व्याख्याच केली आहे मद्याजीची 518व्या ओवीमध्ये, की माझेनी अनुसंधाने देख, संकल्पू जाळणे निशेख, मद्याजी चोख याची नाव. चौथ्या अध्यायात सांगितलेले सर्व प्रकारचे यज्ञ, चौथ्या अध्यायाचा उल्लेख याच्यासाठी केला की त्याच्यात यज्ञाचे सर्व प्रकार येऊन गेले म्हणून. पण आपण अर्थ काय करायचा आहे, मी करीत असलेलं प्रत्येक कर्म मदर्पण बुद्धीने करीत असता माझ्या अखंड ध्यानाने मनातील विविध विविध फलांचे संकल्प संपूर्णतया जाणणे, यालाच शुद्ध मद्याजी म्हणजे माझ्या उद्देशाने भजन करणारा हे नाव आहे. पाठ करून टाका योगी, सांगतो तुम्हाला, खरंच कल्याण होऊन जाईल जीवनाचं. कारण भजन म्हटलं की मला टाळ, पेटी, तबला,
मग हिचा आवाज चांगला, तिचा वाईट, ज्याला कधी तालात भजन म्हणताच येत नाही. किती स्थूल विचार करतो आपण, किती स्थूल. आणि असं भजन पुन्हा किती वेळा आपण करतो आणि खरंच करू शकतो. पण माऊलींनी इथे भजनाची व्याख्या देऊन टाकली, संपला विषय. आणि ती कोणी दिली आहे याला महत्त्वाचं आहे. मद्याजी म्हणजे माझं भजन करणारा, पण चोख म्हणजे शुद्ध मद्याजी कोणाला म्हणता येईल? त्याचं दिलंय, माझेनी अनुसंधाने देख संकल्पू जाळणे निश्चय का. आता हे भजन परवडतं का? त्याच्यापेक्षा ते भजन किती छान असतं. कारण त्या भजनाच्या नंतर चहा मिळतो, थोडंफार खायलाही मिळतं, गप्पा टप्पा करता येतात. असलं भजन परवडत नाही हो मला. अखंड भगवंताचं ध्यान म्हणजे अनुसंधान, आणि माझ्या सर्व फलांच्या संकल्पाचं संपूर्णतः ते जाळून टाकायचे. कसे जाळायचे? त्याला अर्पण करायचे. पण माऊली म्हणते हेच खरं भजन आहे. व्याख्या केलेली आहे अक्षरशः. मद्याजी चोख याची नावं. हे त्याचं नाव आहे बरं का. मद्याजी चोख म्हणजे काय असं माऊली म्हणते. पण फक्त माऊली म्हणते का? नाही, आचार्यही तेच म्हणतात. श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणतात, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्ती रित्य भिदीयते. विवेक चुडामणी. काय म्हणतात आचार्य? आचार्य म्हणतात की मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. म्हणजे सामग्र्याम म्हणजे मोक्षाच्या प्राप्तीसाठी जी काही सामग्री लागते, जी काही साधनं लागतात असं म्हणूया आपण, त्याच्यामध्ये भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. मन्मना भव मदभक्तो मद्या जीमाम नमस्कुरू. आणि कोण म्हणतायला महत्व आहे. इथे ज्ञानेश्वर महाराजांनी तर व्याख्याच केली आहे. तिथे विवेक चूडामणीमध्ये श्रीमद आद्य शंकराचार्य तेच म्हणतात आहे. काय? भक्ती सर्वात श्रेष्ठ साधन आहे. परंतु तो परंतुच तर महत्वाचा आहे. आचार्यांनी सुद्धा तिथे भक्तीची व्याख्याच केलेली आहे. भक्ती म्हणजे काय? तर स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य भिधीयते. भक्ती ही इति अभिधीयते म्हणजे भक्तीच श्रेष्ठ आहे, बरोबर आहे. पण भक्ती म्हणजे काय? तर आत्मस्वरूपाच्या चिंतनाला भक्ती असे नाव आहे. काय म्हणतात आचार्य? आत्मस्वरूपाचं चिंतन. मग भगवंत इथे काय म्हणतात आहे? मन्मना भव. मन्मना भव मदभक्त मद्याजी. या सगळ्याचा आशय तोच आहे. फक्त स्वरूप थोडं थोडं बदलत आहे. मनमनाचं स्वरूप थोडं मद्याजीपेक्षा वेगळं असेल, पण आशय तोच आहे. आणि म्हणून मला त्याचं स्मरण झालं ते विवेक चूडामणीतल्या श्लोकाचं. कारण इथे माऊली पण व्याख्या करते आहे भक्तीची, आणि तिकडे आचार्य पण भक्तीचीच व्याख्या करतात आहे. आणि माझी भक्तीची व्याख्या किती चुकलेली असते बघा. किंवा भजनाची व्याख्या. भजन म्हणजे भक्ती. आणि खरं विचार केला ना, इतकं अप्रतिम साधन आहे हे, की आपल्यासाठी आज या 21व्या शतकामध्ये, या अत्यंत व्यस्त जीवनामध्ये, की जिथे मी प्रत्यक्ष बैठकीचं साधन करण्यासाठी मला मर्यादा आहेत. माझ्याकडे तेवढा वेळ कमी पडतो आपल्याला सर्वांना, कारण आपलं जीवन अत्यंत व्यस्त झालं आहे, आपल्याला आवडो का न आवडो. मग अशा व्यस्त जीवनामध्ये शुद्ध मराठीमध्ये 24/7 कोणतं साधन करता येतं ते हे आहे. कारण 24/7 माझ्या हृदयात कोण आहे? भगवंत आहे. मग मी त्याच्या अनुसंधानात, त्याच्या तालावरती, त्याच्या उद्देशाने, त्याला कर्मफल अर्पण करून, असं जेव्हा मी माझं जीवन जगतो, बस यालाच तर भक्ती म्हणतात आहे. कोण? मी नाही म्हणत आहे. माऊली म्हणते, आचार्य म्हणतात आहे, आणि भगवंत म्हणतात आहे. आता अजून कोणाचं प्रमाण आणायचं या जगामध्ये आवश्यकता आहे? भाष्यकारा ते वाट पुसतो. श्रीमद आद्यशंकराचार्यांचा मार्ग कदाचित माऊलींच्या डोळ्यासमोर हा श्लोक असेल, काय माहिती ही ओवी लिहिताना. दोघांनी भक्तीची तीच व्याख्या केलेली आहे. आचार्य म्हणतात स्वस्वरूपानुसंधानम, आणि माऊली म्हणते माझेने अनुसंधाने. काय फरक आहे? काहीच नाही. माझेने अनुसंधाने देख संकल्प जाळणे निशेख.
माझ्यासाठी साधक म्हणून हे महत्वाचं आहे. संकल्प जाळणे, त्याला फारच माऊलींनी शब्द पण असा वापरलाय, जाळूनच टाकायचे आहेत ते. विविध फलांचे संकल्प, ते संपूर्णतया जाळणे, यालाच शुद्ध मध्याजी म्हणजे माझ्या उद्देशाने भजन करणारा म्हणजे माझं भजन करणारा. म्हणजे भगवंतांची व्याख्या ही आहे. आता मला माझ्या व्याख्येप्रमाणे मी भजन करायचं आहे का भगवंतांच्या व्याख्येप्रमाणे करायचं आहे, हे माझंच मला ठरवायचं आहे. ऐसा मिया आथिला होसी, तेथ माझियाची स्वरूपा पावसी, हे अंतःकरणीचे तुझ पासी बोलीजत असे. की याप्रमाणे माझ्या योगाने जेव्हा तू संपन्न होशील तेव्हा मलाच प्राप्त होशील, हे मी अंतःकरणातील गुह्य तुझ्याजवळ बोलत आहे. अंतःकरणीचे तुझ पासी, राजविद्या राजगुह्य. अगा अवघिया चोरिया आपुले, जे सर्वस्वाम्य असे ठेविले, ते पावोनी सुखसंचले होऊन ठासी. अरे, जे आपले धन आम्ही सर्वांपासून चोरून साठवून ठेवले होते, ते धन प्राप्त करून तू शाश्वत सुखच होऊन राहशील. असं हे राजगुह्य भगवंत म्हणतायत. माऊली म्हणते की मी तुला सांगतोय अर्जुना, ऐसे सावळिनी परब्रह्मे, भक्त काम कल्पद्रुमे, बोलिले आत्मारामे, संजयो म्हणे. शुद्ध मराठीत थोडासा गिअर बदलला आता ज्ञानेश्वर महाराजांनी. इतकं सुंदर हे सगळं तत्त्वज्ञान सांगता सांगता त्यांना आपलं जरी भान सुटलं, आणि सुटलं असेल तर खूप छान गोष्ट आहे, असं भान सुटावं. पण माऊलींना ते भान सोडून चालणार नाही. माऊली भाष्य करतात आहेत, आपल्याला पुन्हा भगवद्गीतेकडे आणतात आहेत परत. काय म्हणतात आहे की असे त्या सावळ्या परब्रह्माने, किती छान आहे ना भाषा, ही भक्तीची भाषा आहे. अरे, जे निर्गुण निराकार आहे त्याला माऊली सावळ परब्रह्म म्हणते. ही तर भक्तीची मजा आहे. सावळा रंग आहे म्हणजे निराकार आहे, त्याला रंग कसा? असे फालतूचे प्रश्न आम्हाला भक्तीत विचारू नका, असा अर्थ आहे त्याचा. हो, परब्रह्म आमच्यासाठी सावळच आहे. ते हे परब्रह्म उभे विटेवरी, संपला विषय. ही मजा आहे भक्तीतली. त्यामुळे असे त्या सावळ्या परब्रह्माने भक्तांची कामना पूर्ण करणाऱ्या कल्पवृक्षाने, भक्त काम कल्पद्रुमे, माऊलींचं एक एक शुद्ध मराठी कॉइंड वर्ड्स, जी विशेषणं ज्ञानेश्वरीतले काही काही आहेत ना, फार अप्रतिम आहेत. भक्तांची कामना पूर्ण करणाऱ्या कल्पवृक्षाने, आत्मस्वरूपात रममाण होणाऱ्या श्रीकृष्णाने, किती विशेषणं वापरली आहेत पहा. बोलिले आत्मारामे. त्यावेळी त्यावेळी संजय धृतराष्ट्रास म्हणाला, संजयो म्हणे. असं कोणी कोणा सांगितलं की असं जे सावळ परब्रह्म, असा जो भक्त कामकल्पद्रुम, असा जो आत्माराम, हा अर्जुनाला असं सगळं सुंदर राजगुह्य राजविद्या सांगतो आहे, असं कोण कोणास म्हणालं? संजय धृतराष्ट्राला म्हणाला. बरं, मग त्या त्या धृतराष्ट्राची काय अवस्था सांगितल्या पुढच्या ओवीमध्ये, 522 क्रमांकाची. अहो ऐकिजत असे की अवधारा, तव इया बोला निवांत म्हातारा, जैसा म्हैसा नुठी का पुरा तैसा उगाची असे. माऊली वर्णन करते. म्हणून म्हणून आपल्याला महाभारत कालीन जो संदर्भ आणि भगवद्गीतेकडे ज्ञानेश्वर महाराजांनी परत एकदा आणलं. काय की अहो महाराज, ऐकत आहात काय? भगवंताच्या बोलण्याकडे लक्ष द्या ना, असं संजय म्हणाला. तेव्हा कोणताही परिणाम न होता म्हातारा स्तब्ध बसला. जसा काही रेडा बसलेल्या जागेवरून उठत नाही, तसा तो धृतराष्ट्र रेड्याच्या उपमेला पुरा शोभेल असा उगाच होता. आपल्याला काय घेणं देणं आहे धृतराष्ट्राशी? काहीच नाही. तो महाभारतकालीन होऊन गेला. पण मला म्हटलं तर घेणं देणं आहे. माझ्या हृदयात धृतराष्ट्र आहे का, याचा मला अभ्यास करायचा. इतकं सुंदर तत्वज्ञान ऐकल्यानंतर सुद्धा मला भगवंताची भक्ती करावीशी वाटत नसेल, माझा सत्वगुण जागा होत नसेल, त्याचा माझ्या अंतःकरणात परिपोष होत नसेल, अष्टसात्विक भाव माझे जागे होत नसतील, तर धृतराष्ट्राला रेडा म्हणण्याचा मला अधिकार नाही. ज्ञानेश्वर महाराजांना जरूर आहे, मला नाही. कारण मी सुद्धा त्या काही प्रमाणात रेडाच. म्हणून मी म्हणालो, धृतराष्ट्राचा धृतराष्ट्र म्हणून विचार नाही करायचा आपल्याला.
माझ्या अंतःकरणात तमोगुण आणि रजोगुण अजूनही इतका प्रभावी आहे का, की इतकं सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटत नाही की तू झडझडून वहीला निघ. भक्तीची या ये भक्तीची या वाटे लाग, हे मला जर वाटत नसेल, तर मी धृतराष्ट्र म्हणजे रेडाच आहे. पण संजय नाही आहे ना तसा. हाच मुद्दा येतो. ज्याच्या अंतःकरणात सत्वगुण आहे, त्याची काय अवस्था होते? ते पुढच्या ओवीत दिल्या 523, की "तेथ संजय माथा तुकिला, हा अमृताचा पाऊस वर्षला. की हा येथ असतुची गेला सेजिया गावा." परंतु त्यावेळी गीता ऐकून संजयाने मात्र मस्तक डोलावले आणि मनात म्हणाला, "आहाहा! काय हा कृष्ण महामेघातून ज्ञानामृताचा पाऊस पडला आहे." परंतु हा म्हातारा येथे असूनही जणू शेजारच्या गावाला निघून गेला. म्हणजे ही इज ओन्ली फिजिकली देअर. ही मेंटली इज नॉट देअर. ही डझंट केअर. का? कारण आत्ता जे तत्वज्ञान आपण ऐकलं, याच्या अगदी उलटं तत्वज्ञान त्याच्या अंतःकरणात जागा आहे. त्याला भगवंत काय सांगतात त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. का? कारण फलाची जबरदस्त अपेक्षा आहे. माझी मुलं जिंकली पाहिजे युद्धामध्ये आणि हे पांडव मेले पाहिजे. असो, त्याचं सोडून देऊ. संजयाचं वर्णन माऊली पुढे करते. तरी दातारू हा आमुचा, म्हणून हे बोलता मैळेल वाचा, काय कीजे ययाचा स्वभावची ऐसा. तरी पण आमचा हा अन्नदाता मालक आहे, म्हणून हे अधिक बोलताना माझी वाणी दूषित होईल. पण काय करावे, याचा स्वभावच असा आहे. परी बाप भाग्य माझे, जे वृत्तांतू सांगावयाचेनी व्याजे, कैसा रक्षिलो मुनिराजे श्री व्यासदेवे. परंतु मी धन्य आहे, माझे भाग्य थोर आहे, कारण कुरुक्षेत्रींचा वृत्तांत सांगण्याच्या निमित्ताने मुनिराज व्यासदेवांनी माझे संसार दुःखापासून कसे अचानक रक्षण केले आहे. येतुले हे वाडे सायासे, जव बोलत असे दृढ मानसे, तव न धरवेची आपुले ऐसे सात्विके केले. 526 क्रमांकाची ओळी, की हे एवढेच मोठ्या कष्टाने जेव्हा संजय बोलत होता, तेव्हा अष्टसात्विक भावांनी त्याला आपल्या अधीन केले. ते अष्टसात्विक भाव बळकट मनाने कितीही आवरून धरले तरी धरवले जात नव्हते. माझ्या मनात विचार आला हे वाचल्यावर, बरं झालं तो धृतराष्ट्र आंधळा होता. त्याला जी अवस्था दिसली असती संजयाची, तर ही वुड हॅव बीन फायर्ड आपल्या शुद्ध मराठीत आणि आजच्या भाषेत. कारण संजयनी तीच भावना व्यक्त केलेली आहे, की जाऊ द्या, काय आमचा शेवटी अन्नदाता मालक आहे हा, दातारू आमुचा. पण त्याचे अष्टसात्विक भाव जागे झालेले, ते त्याला दिसत नव्हते त्या म्हाताऱ्याला. बरं झालं, भाग्य त्याचं. पुढे जाऊया. माऊली म्हणते, चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथीची तेथ, आपाद कंचुकित रोमांच आले. काय झाली अवस्था संजयाची? 527 क्रमांकाची ओवी, की त्या संजयाचे चित्त शरीराला आकुंचित करीत चाकाप्रमाणे फिरू लागले. चित्त चाकाटले आटू घेत. थोडक्यात त्याचं चित्त चकित होऊन ते आटावयास लागलं. माऊलींचं आता वर्णन आहे सुंदर. वाणी जागच्या जागीच पांगळी झाली. पायापासून मस्तकापर्यंत अंगरखा घातल्याप्रमाणे रोमांच ताठ उभे राहिले. अरे, जीवनाचं तत्वज्ञान हातात आल्यानंतर आणि प्रत्यक्ष त्याचं भाग्य तर संजयाचं असं की त्याला ऐकायला मिळालं. पुन्हा आपण मगाशी बघितलं, व्यासांच्या कृपेने प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखातून काने अष्टसात्विक भाव जागृत होणार. कारण संजय कसा होता आपल्याला माहिती आहे. संजयाच्या घरीच भोजन केलेलं आहे भगवंतांनी, दुर्योधनाचा प्रासाद सोडून. भगवंतांचा भक्त म्हणून त्याचं अष्टसात्विक भावाचं वर्णन माऊली करते आहे. अर्धोन्मिलित डोळे, वर्षताती आनंद जळे, आतुलिया सुखोर्मीचेनी बळे बाहेरी कापे, की अर्धे उघडे असलेले डोळे आनंदाश्रूंचा वर्षाव करीत होते. आतल्या सुखसागराच्या लाटांच्या जोरदार आदळण्याने बाहेर शरीर कापत होते. लाटा आतमध्ये होत्या सुखसागराच्या, पण त्यांनी बाहेरचं शरीर कापत होतं. अष्टसात्विक भावांचं माऊलींनी फार सुंदर काव्यमय वर्णन केलेलं आहे. पै आघवाची रोममुळी आली स्वेद कणिका निर्मळी, लेईला मोतियांची कडियाळी आवडे तैसा. 529 क्रमांकाची ओळी. काय माऊली वर्णन करते पहा.
की ते रोमांच उठले सर्व शरीरभर. तसेच सर्वच रोमांचांच्या बुडाशी निर्मळ असे घामांचे बिंदू आले होते. अष्टसात्विक भावातले हे भाव आहे. 8 भाव जे असतात त्यातले हे सर्व भाव आहेत बरं का. पण माऊलींना काय दिसलं पहा त्याच्यामध्ये, किती सुंदर निर्मळ दृष्टी माऊलींची, की ते जे रोमांच त्याच्या बुडाशी निर्मळ असे घामाचे बिंदू ते माऊलींना कसे भासले माहिती आहे? जणू मोत्याच्या म्हणा किंवा सोन्याच्या कड्यात गुंफलेला हार घातलाय तसा तो संजय दिसत होता. मोतियांची कडियाळी. कडियाळी म्हणजे कडियाळी काठी असते. म्हणजे ज्या काठीला असं ठराविक अंतरावर धातूचे कडे लावलेले असतात, रिंग्ज म्हणतो आपण शुद्ध मराठीत त्याला. त्याला कडियाळी काठी म्हणतात. माऊलीने हा शब्द का वापरला ते सांगतोय. आता हे रोमांच्या मुळाशी आलेले ते घामाचे जे बिंदू आहेत, निर्मळ घामाचे साष्टसात्विक भाव म्हणून निर्माण झालेले, हे असे जणू पाण्याचे असे थेंब कल्पना करू शकतो आपण. ती जशी ते कडियाळी काठी असते ना, तिला असं विशिष्ट अंतरावरती ते कडे केलेले असतात धातूचे, म्हणून कडियाळी शब्द माऊलीने वापरला. आणि जणू काही असं त्या कडियाळीचा जणू काही त्याने अंगरखाच घातलाय असं म्हटलं तरी चालेल, असं माऊली इथे वर्णन करते. ऐसा महासुखाचे नि अतिरसे जेथ आटणी होईल जीवदशे तेथ निरोविले व्यासे ते नेदीच हो. की याप्रमाणे महासुखाच्या अतिवर्षावाने त्याच्या जीवदशेचा नाश होईल असा जेव्हा प्रसंग निर्माण झाला, तेव्हा व्यासांनी कुरुक्षेत्रीचा वृत्तांत सांगण्याची जी आज्ञा केली होती, तिने तो नाश होऊ दिला नाही. कारण जीवदशेचा नाश झाला असता तर संजय ब्रह्मरूप झाला असता आणि त्या अवस्थेतून त्याला तो वृत्तांत सांगता आला नसता. त्या आनंदामध्ये त्याला बुडू दिलं नाही. कारण आनंदात तो बुडला असता, साखर जर विरघळली असती पाण्यामध्ये, तर सांगू शकली असती का वेगळेपणाने स्वतःचं अस्तित्व दाखवू शकली असती का? नाही. पुन्हा बाहेर काढलं त्याला. का? कोणी बाहेर काढलं? त्या व्यासांच्या आज्ञेने बाहेर काढलं. त्याला आज्ञा केलेली आहे, तुला काम दिलेलं आहे, तुझं कर्तव्य आहे, हा वृत्तांत तुला, इथलीच भाषा वापरूया, रेड्याला का होईना पण सांगणं भाग आहे, ते तुझं कर्तव्य आहे. आणि श्रीकृष्णाचे बोलणे घोकरी आले श्रवणे, की देहस्मृतीचा तेने वापसा केला. आणि श्रीकृष्णाचे ह्या पुढचे बोलणे घो घो करीत संजयाच्या कानापर्यंत जेव्हा आले, तेव्हा त्या बोलण्याने देहस्मृतीचा वापसा केला, म्हणजे संजय देहशुद्धीवरती आला, साध्या भाषेत भानावरती आला. अन्यथा तो बुडायलाच लागला होता त्या महासुखामध्ये. तेव्हा नेत्रींचे जळ विसर्जी सर्वांगीचा स्वेदू परिमार्जी देवीची अवधारा म्हणे होजी धृतराष्ट्राते. तेव्हा त्याने डोळ्यातले पाणी पुसले, अंगावरील घाम पुसला आणि त्याचबरोबर अहो महाराज लक्ष द्या असे धृतराष्ट्राला म्हणाला. आता कृष्ण वाक्य बीजा निवाडू आणि संजय सात्विकाचा बिवडू म्हणून श्रोतया होईल सुरवाडू प्रमेय पिकाचा. माऊलींचं अलंकारिक वर्णन आहे पहा, ज्ञानेश्वरीचं हेच वैशिष्ट्य आहे. माऊली म्हणते आता कृष्ण वाक्य बीजा निवाडू, म्हणजे आता कृष्ण वाक्यरूपी निवडून घेतलेली शुद्ध बीजे, भगवंताच्या मुखातून येणारं प्रत्येक शब्द म्हणजे शुद्ध बीज, ज्ञानाचं शुद्ध बीज माऊली वर्णन करते. हा, आणि संजय सात्विकाचा बिवडू, आणि ती बीजे पेरण्याकरता संजय हा पूर्वीचीच अष्टसात्विक भावाचा बिवड असलेली चांगली जमीन आहे. माऊलींचं वर्णन. बिवड याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? एका पिकाने दुसऱ्या पिकासाठी, तुम्हाला माहिती आहे शेतकरी बऱ्याच वेळा, ज्यांना शेतीतलं ज्ञान असेल त्यांना माहिती असेल, एक विशिष्ट पीक शेतकरी काढतात आणि त्याच्यानंतर दुसरं पीक काढतात. हे जे दुसरं पीक असतं, म्हणजे पहिलं पीक जे असतं ते दुसऱ्या पिकाला अनुकूल असतं. म्हणजे कसं अनुकूल असतं, तर ते पोषक अशी जमीन तयार करतं दुसऱ्या पिकासाठी.
शेतकऱ्यांनाही ज्ञान असतं, तुम्हाला माहिती असेल. म्हणून कोणत्या पिकानंतर कोणतं पीक काढायचं, म्हणजे जमिनीचा कस ज्याला म्हणतात तो टिकून राहतो, शेतकऱ्यांना ज्ञान असतं त्याचं. तर ही जी जमिनीची पोषक स्थिती एक पीक दुसऱ्या पिकासाठी तयार करतं, त्याला बिवड म्हणतात बरं का. म्हणजे हा अर्थ नाही कळला तर ती मजा घेता नाही येणार. माऊलींनी किती सुंदर समर्पक शब्द इथे वापरलेला आहे, की का म्हणून संजयाच्या अंतःकरणाला बिवड म्हणतात आहे, तर हे जे अष्टसात्विक भावानी, म्हणजे हे जे अष्टसात्विक भावाचं जे पीक आता येऊन गेलं ना, ते आता दुसऱ्या पिकासाठी, कोणत्या दुसऱ्या पिकासाठी, तर ते भगवान गोपालकृष्णाच्या मुखातून निघणारं शुद्ध बीजाचं जे आता पीक पुन्हा पेरल्या जाणार आहे उरलेल्या अध्यायांचं, असा त्याचा अर्थ आहे. आणि मग ह्या सगळ्याचा परिणाम काय आहे, तर त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. म्हणून श्रोत्यांना आता सिद्धांतरूपी पिकाचा सुकाळ होईल. त्यातनं जे पीक येणार आहे ते सिद्धांतरूपी पीक येणार आहे. म्हणून श्रोतया होईल सुरवाडू प्रमेय पिकाचा. अहो अळुमाळ अवधान द्यावे. माऊली म्हणते आपल्याला, की अहो अळुमाळ अवधान देयावे, येतुलेनी आनंदाची या राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळा. 534 क्रमांकाची ओवी आहे, की श्रोते हो, तुम्ही थोडेसे लक्ष द्यावे आणि एवढ्याशा लक्ष देण्याने तुम्ही आनंदाच्या राशीवर बसावे, ही माझी सलगीची विनंती आहे. धन्य आहे की आज भाग्याने कानाला माळ घातली आहे, वरले आहे आणि अंगीकारले आहे. धन्य आहे आपण सर्वजण, की आपल्याला ज्ञानेश्वरी, मी जसं सुरुवातीला म्हणालो, आज ऐकाविषयी वाटते, अभ्यास करावा असं वाटतो आणि आज 9वा अध्याय आपल्याला ऐकायला मिळतोय. आपण सर्वजण धन्य आहोत. आणि म्हणून विभूतींचा ठावो, अर्जुना दावीर सिद्धांचा रावो, तो ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. 535 क्रमांकाची शेवटची ओवी आहे या अध्यायातली. म्हणून सिद्धांचा राजा श्रीकृष्ण, सिद्धांचा रावो, अर्जुनाला आता विभूतींची स्थाने पुढच्या अध्यायात दाखवणार आहे. मौलींनी नेहमीप्रमाणे सुतोवाच पुढच्या अध्यायाचा आता करून दिला, कारण ही शेवटची ओवी आहे या अध्यायाची. म्हणून तरी तो प्रसंग ऐका, असे श्री गुरु निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेव म्हणाले. इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम श्री शंकर यथार्थिक कृते ज्ञानेश्वरी भावदर्शने नवमोऽध्यायः. श्लोक 34, ओव्या 535. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. असं हे अप्रतिम तत्वज्ञान 9व्या अध्यायाचं, ज्याला राजविद्या, राजगुह्य म्हटलं, ज्याला पवित्र म्हटलं, ज्याला उत्तमम असंही म्हटलं. आणि हे हे तत्वज्ञान, हे अध्यात्म, ही अध्यात्माची कथा सांगावी ना, तर ती माऊलींनीच. अध्यात्माची कथा आहे, दुसरी कुठली कथा नाही आहे. आणि ती कथा सांगावी ती माऊलींनीच, खरं सांगायचं तर. आणि आमच्यासाठी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या रूपात प्रकट आहे, परंतु प्रत्यक्षात आपल्यामध्ये उपलब्ध नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनीच दुसऱ्या एका माऊलींची योजना केली आपल्यासाठी. त्यांचं नाव आहे परमपूज्य मंदाताई. त्यांचं नाव आहे परमपूज्य मंदाताई. का? कारण बोथ आर ग्रेट स्पिरिच्युअल स्टोरी टेलर्स, इन माय ओपिनियन, इन एव्हरीबडीज ओपिनियन. कारण आपण सर्वजण अनुभव घेत आहोत. बोथ आर ग्रेट स्टोरी टेलर्स. आणि इथे स्टोरी याचा अर्थ मंदाताईंच्या कथा असं नाही म्हणायचं आहे मला. सिद्धांताचं प्रतिपादन श्रोत्याच्या अंतःकरणापर्यंत नेऊन भिडवण्याची जी एक क्षमता, त्याला मी स्टोरी टेलिंग म्हणालो. असो, बरोबर वेळ आपली झालेली आहे. 9वा अध्याय सुद्धा पूर्ण झालेला आहे. 9व्या अध्यायाबरोबर गीतादीपस्तंभाचाही आपण अभ्यास केला, त्याच्यावरच्या सगळ्या ओव्या पण आपण अभ्यासले. आणि हा अध्याय
या अध्यायामध्ये जे गुह्य भगवंतांनी सांगितलेलं आहे आणि जे शेवटच्या श्लोकामध्ये आज आपण अभ्यासलं ते साधन माझ्या हातात ठेवलेलं आहे. तसं साधन आपल्या सर्वांना करणं शक्य व्हावं, जमावं, अतिशय उत्तम पद्धतीने ते आपल्या हातून घडावं आणि आपल्या हृदयस्थ जो परमेश्वर त्याची आपल्या सर्वांना प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना भगवान श्री गोपालकृष्ण, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई गंदे या सर्वांच्या चरणी करतो आणि आजचे चिंतन पुष्प त्यांच्याच चरणी अर्पण करतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.